सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आज आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला, महामानवाला अभिवादन करूया. 6 डिसेंबर 1956 साली या भूमीतून हा मानव, महामानव, महापुरुष काळाच्या पडद्याआड गेला. या पृथ्वी तलावर बाबासाहेबासारखा महापुरुष निर्माण होणं अतिशय दुर्लभ आहे, अशक्य आहे. कारण अवघं 64 वर्षाचं आयुष्य लाभलेला हा महापुरुष आणि या 64 वर्षामध्ये शहाणपणी यायला 25 वर्ष लागतात. पण भीमराव दहावी पर्यंत येत आहेत. त्याच्या अगोदरपासून म्हणजे बालकाचं बालपण नष्ट झाल्यानंतर जे शहाणपण येतं त्या काळामध्ये बाबासाहेबांना ह्या सगळ्या व्यवस्थेची जाण झाली, समस्येची जाण झाली. आणि मग या समस्येवर काय उपाय आहे, ते कसं नष्ट करता येईल, या विचारांनी मग ते पुढचा मार्ग प्रशस्त करत राहिले. आणि मार्ग सापडला. मार्ग हा सापडला की या सगळ्या समस्याचं जे माहेरघर आहे तो हिंदू धर्म आहे, ब्राह्मणी धर्म आहे. कारण तो लोकांना अज्ञानामध्ये ठेवतो आणि अज्ञानाच्या जोरावर हे त्यांचं सगळं कारस्थान जे हजारो वर्षापासून सुरू आहे. आणि मग एकदा समस्या जर प्राप्त झाली, लक्षात आली की मग त्याचं आपल्याला उपाय काय हा शोधण्यासाठी आपल्याला मात्र खूप मेहनत करावी लागते. आणि बाबासाहेबांनी अतिशय कठीण परिश्रम घेऊन या समस्येवर कुठला उपाय आहे, पहिला उपाय सांगितला, शिक्षण हा त्याच्यावरचा मूलभूत. कारण ज्ञानाशिवाय अविद्या नष्ट होणार नाही. महात्मा फुलेंनी जे काही सांगितलं होतं, आपण मागच्या आठवड्यामध्ये महात्मा फुलेंचा स्मृती दिवस साजरा केला. आज आपण बाबासाहेबांचा परिनिर्वाण दिवस साजरा करतो. आणि म्हणून 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर म्हणजे ते 28, 29, 30 आणि हे 6 असं आपल्याला या महामानवाचा काही विचारांचा सप्ताह आपल्याला साजरा करता येईल का? कारण ज्यांनी विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना अर्थ गेले, अर्थाविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, हे जे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच मार्गाने बाबासाहेब पुढे जातात आणि तोच मुक्तीचा मार्ग आहे. कारण जोपर्यंत ज्ञान मिळणार नाही, एखादा जोपर्यंत अंधकारामध्ये जोपर्यंत तुम्ही दिवा पेटवणार नाही, त्या अंधकाराची कल्पना आपल्याला येणार. आणि म्हणून तो दिवा पेटवला, त्या दिवामध्ये सगळं, त्या प्रकाशामध्ये सत्य पाहिलं की हे सत्य आहे. इथली ब्राह्मणी व्यवस्था ही या सगळ्या भारतातल्या समस्येचं मूळ आरंभ आहे आणि ती नष्ट केल्याशिवाय भारतीयांची या गुलामी मानसिकतेतून मुक्तता होणार नाही. आणि मग शिक्षण, आणि शिक्षणातून मग आपल्याला अधिकार आपले कुठले आहेत, आपले कर्तव्य कुठले आहेत, आणि मग हे अधिकार, हे कायदे ज्याच्याद्वारे अधिकार प्राप्त होतात त्या कायद्यांचं स्वरूप. आणि मग कायदा बनवण्याची काय पद्धती आहे, तर मग आपल्याला राजकारण करावं लागेल.
कशासाठी? कायदे बनवण्यासाठी. आणि मग राजकारण, अतिशय प्रगल्भ राजकारण, धम्म राज्याचं राजकारण बाबासाहेबांनी केलं. आणि इनमीन आपण जर पाहिलं, बाबासाहेबांचं जर आपण 1920 पासूनचं सामाजिक कार्य पाहिलं, तर त्यांच्या आयुष्यामधले साधारणतः म्हणजे 64 वर्षांचं आयुष्य, आपण जर 24 वर्ष त्यांचे शिक्षणामध्ये, त्यांच्या सगळ्या जडणघडणीमध्ये जर आपण पाहिले, तर अवघ्या 40 वर्षामध्ये बाबासाहेबांनी इतकं अफाट काम केलेलं आहे. त्याची आपण कुठल्याही शब्दामध्ये त्याची मांडणी करू शकत नाही. हजार हत्तीचं बळ लाभलेलं. अतिशय मोठं ज्याला आपण म्हणू, एका हत्तीला उचलण्यासाठी कितीतरी मोठी शक्ती लावावी लागते. हा महापुरुष हजार हत्तीचं बळ लाभलेला होता. अतिशय मोठी सहनशक्ती होती. अतिशय मोठी प्रज्ञा होती. ती प्रज्ञा करुणेसह होती. आणि म्हणून आणि तेवढीच वीर्यवान होती. अशा सगळ्या बौद्ध धर्माच्या जेवढ्या काही पारमिता आहेत, त्या पारमितांचं आचरण बाबासाहेबांनी आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये केलं. आणि अस्पृश्य ज्यांना कुठल्याही प्रकारचं कुठलं स्वातंत्र्य नव्हतं, गुलामीच्या अतिशय मोठ्या म्हणजे आम्ही गुलाम आहोत, अशा प्रकारची सुद्धा जी जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती, अशा लोकांमध्ये अतिशय मोठं स्फुलिंग बाबासाहेबांनी या मुरदाड झालेल्या, चेतनाहीन झालेल्या समाजामध्ये ते दिले. आणि म्हणून त्यांचं स्मरण आपण किती करावं. हे काव्य आणि गीत इतके मोठे आहेत बाबासाहेबांचे, की आपल्या आपण जर आपल्या शरीराचं जोडे बनवले म्हणजे आपण शरीराचे जे का आपलं हे आहे, चामडं आहे त्याचे जोडे बनवले आणि ते जर घातले. अशा अनेक अशा कल्पना केलेल्या आहेत. आणि म्हणून अशा या महामानवाला ज्यांनी समतेचा विचार दिला, ज्यांनी प्रज्ञेचा विचार दिला, ज्यांनी मैत्रीचा विचार दिला आणि एक माणूस हा एकसारखा आहे. स्त्री असतील, पुरुष असतील, कुठल्याही जाती-व्यवस्था या सगळ्याच्या पुढे जाऊन केवळ समता नव्हे, तर लोकांना समान संधी देण्याचं जे काय, जी बुद्धानं दिली. बुद्धानं आपल्या संघामध्ये सगळ्यांना संधी दिली. मग तो न्हावी असेल, मग तो सुतार असेल, माळी असेल, कोळी असेल, भंगी असेल, ही जी काही ज्या कोणी जातीचा माणूस असेल, समाजाचा असेल, त्या सगळ्यांना निब्बाणाची संधी प्राप्त करून दिली. प्रत्येक जण या मानवी जातीतला माणूस, प्रत्येक जण स्त्री-पुरुष निब्बाण प्राप्त करू शकते, अनंत होऊ शकते. हा अतिशय विमुक्तीचा जो काही मार्ग आहे, ती संधी आणि समता बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून आणि म्हणून त्या महामानवांना आपण वंदन करूया. कधी-कधी असं वाटतं, की बाबासाहेब नसते तर काय झालं असतं? म्हणजे सगळं असताना जर अशी परिस्थिती असेल, तर बाबासाहेब नसते तर काय झालं? तर तो आपला क्वेशन मार्क आहे. पण बाबासाहेब नसते तर काय झालं असतं याचा विचार करण्यापेक्षा, बाबासाहेबांनी काय केलं आणि त्या पद्धतीनं आपण काय करतो, हे जर आपण चिंतन करू लागलो, तर बाबासाहेबांनी जगातल्या कुठल्याही महापुरुषाला म्हणजे जन्म झाल्यापासून तर चितेपर्यंत जळण्यापर्यंत जेवढा त्रास झाला, तेवढा त्रास जगातल्या कुठल्याही माणसाला झाला नाही. महापुरुषाला झाला नाही. भारतातले जेवढे काही बॅरिस्टर होते, मग ते गांधीपासून तर अगदी वल्लभभाई पटेलपर्यंत, नेहरू असतील, अब्दुल कलाम आझाद असतील, हे सगळे बॅरिस्टर होते. पण हे सगळे 10वी नंतरचे बॅरिस्टर होते. आणि सुखवस्तू घरातून आले होते. ज्यांच्या तोंडामध्ये सोन्याच्या चमच्यानं घास भरवला जात होता, अशा घरातले लोक होते.
आणि या सगळ्या बॅरिस्टरला एक पुरून उरला आणि तुमच्या बाप-दाद्यांना जे काही जमलं नाही, तुम्हाला जे जमलं नाही, ते तुम्ही ज्यांना शाळा बंद केली, त्या शाळा प्रवेशाच्या आणि त्याला सगळं जे जीवनातून बंदिस्त केलं होतं, अस्पृश्य म्हणजे घेट्टो व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, छळ-छावण्या. अस्पृश्याचे घरं म्हणजे छळ-छावण्या होत्या. अशा या समाजातून येऊन त्यांनी आपल्या बॅरिस्टरकीचा, आपल्या विद्वत्तेचा, घटनेच्या पाना-पानामध्ये आपण बघतो, तर तिथं मानवतेचा संदेश बाबासाहेबांनी दिला. अशा या बाबासाहेबांना आपण वंदन करूया. आज 64वा त्यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. आणि एवढीच अपेक्षा करेल, की आपण बाबासाहेबांनी जो मार्ग सांगितला, एक संविधानाचा मार्ग आहे, जो आपल्या सगळ्या कायद्यांचं संरक्षण करेल, माणसाला समान संधी आणि समानता प्राप्त करून देईल, अशा प्रकारच्या संविधानाचा एक मार्ग आहे. आणि संविधानाच्या अनुरूप संस्कृती जर असेल, तर संविधान बळकट होतं, संविधान चालवणारे बळकट होतात. आणि म्हणून त्या संविधानाच्या अनुरूप संस्कृती निर्माण करण्याचं दुसरं काम बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. ते म्हणजे बौद्ध धम्माचं आचरण करणं, बौद्ध धर्माची संस्कृती रुजवणं आणि भारत बौद्धमय करणं. हे जर आपण करू लागलो, तर आपल्याला आपल्या चमड्याची बाबासाहेबांना चप्पल घालण्याची, जोडा घालण्याची काही गरज नाही. ते काव्यामध्येच ठीक दिसतं, काव्यामध्ये चांगलं वाटतं. जर खऱ्या अर्थानं आपल्या हृदयात बाबासाहेबांना आपण अतिशय मोठं स्थान दिलेलं असेल, तर त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जे आपल्याला अपेक्षा केलेल्या आहेत, की माझ्या या मार्गावर चालणारे 5च लोक असे असले पाहिजेत, तलवारीच्या धारेवर चालणारे. मला वाटतंय आपण ते तयार होऊया आणि बाबासाहेबांचा जो मार्ग आहे, तो तलवारीच्या धारेप्रमाणे आहे. मग तुम्हाला पंचशिलाच्या पालनाच्या विरोधात तुम्हाला जाता येणार नाही. अष्टांगिक मार्गाच्या विरोधात आचरण करता येणार नाही. आणि बुद्ध धम्माच्या विसंगत आपल्याला आचरण करता येणार नाही. हे सगळ्या 22 प्रतिज्ञासोबत आपल्याला बाबासाहेबांना स्वीकारावं लागेल. आणि आपण त्यांना वंदन करूया आणि आजच्या वर्गाकडे आपण जाऊया. तर बंधू आणि भगिनींनो, आजचा जो जसं रत्नध्वज यांनी सांगितलं, की महिन्याचा पहिला रविवार आजचा जो होता तो ऑर्डर डे होता आणि त्या निमित्तानं एकाच कार्यक्रमाच्या दिवशी दुसरा कार्यक्रम असू नये, ओव्हरलॅप होऊ नये कार्यक्रम. आम्हाला वाटलं आपण 10 ते 11:30 घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये आम्हाला दुसरं एक महत्त्वाचं आम्हाला धम्मचर्यांना काम आलं आणि आम्हाला तिथं बिझी राहावं लागलं. आणि म्हणून पुढच्या रविवारी मात्र आपला जो काही वेळ आहे 11 ते 12:30 त्या वेळेमध्येच तो वर्ग होईल. फक्त हा आजचा अपवादात्मक आहे आणि पहिला रविवार जो असेल तो आपण विचार करूया 10 ते 11:30 पर्यंत वर्ग घेण्याचा. तर ज्या पद्धतीने आपण विषय दिलेला आहे आणि आपला विषय जो चालवला आहे तो भगवान बुद्धाचे अनुयायी जे आहेत, ते अनुयायी कशा पद्धतीनं अनुयायित्व झालं त्यांचं. ते कसे अनुयायी झाले? अशा पद्धतीनं तो विषय आहे. आणि आपण मागच्या वर्गामध्ये कौंडिन्य जे बुद्धाचे पहिले शिष्य आहेत, प्रथम शिष्य आहेत. आता आज आपण बघत आहोत आयुष्यमान यश. काही ठिकाणी यश म्हणतात, काही ठिकाणी यशश म्हणतात. आता हा जो यश आहे, आपल्याला माहित आहे की कौंडिन्य आणि त्याचे 4 मित्र असे 5 जण अरहंत पदाला गेलेले आहेत. आणि त्यांचं हे सगळं प्रशिक्षण कालावधी सुरू असतानाच वाराणसीमध्ये अतिशय एका श्रेष्ठीच्या घरी हा तरुण राहत होता. श्रीमंत, अतिशय धनाढ्य माणूस होता तो. वाराणसीमध्ये तो राहत होता. आता हे सगळे ब्राह्मण होते, हे वैश्य आहे. हा जो यश आहे, हा वैश्य आहे.
सृष्टी धनाढ्य म्हणजे कोण आहे? तो वैश्य ह्याच्यातला आहे, वैश्य वर्णातला आहे. आणि एखाद्या धनाढ्य कुटुंबामध्ये एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचे किती लाड होतात. त्याला काय-काय पुरवलं जातं. ते सगळं यशला आपोआप मिळत गेलं. म्हणजे त्याला जे एखाद्या व्यक्तीला एखाद्या धनाढ्य कुटुंबामध्ये जन्मल्यानंतर दुःख नावाचं, असमाधान नावाचं किंवा त्याला काहीतरी कमतरता पडावी, अशा प्रकारचं वातावरण घरामध्ये आई-वडील ठेवत नसतात. मग त्यांनी मागण्याच्या अगोदरच ती वस्तू आपल्या घरात असेल, तर मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारचं यशचं घर होतं. असं म्हणतात, की जसं सिद्धार्थाला 3 महाल होते, तशाच पद्धतीनं यशला सुद्धा 3 ऋतूतले 3 घरं होते. म्हणजे पावसाळ्यामध्ये वेगळा, हिवाळ्यामध्ये वेगळा, उन्हाळ्यामध्ये वेगळा. यावरून आपल्या लक्षात येईल, की त्या सृष्टीनं त्या आपल्या मुलाची एकुलता एक मुलगा होता. यश हा एकुलता एक मुलगा आहे. आणि गृहस्थी धर्मातले सगळे जे काही व्यवस्था आहेत, असं म्हणतात गृहस्थी धर्मामध्ये त्या काळातली परंपरा असेल किंवा आता आपण विचार करू शकता. पुरातन काळामध्ये असं होतं, की ज्याच्याकडे म्हणजे एखादा माणूस धनाढ्य आहे, हे कसं ओळखायचं? तर ज्याच्याकडे अतिशय मोठा पैसा आहे, संपत्ती आहे, जमीन आहे, अनेक त्याच्यात बायका आहेत, स्त्री आहेत त्याच्याकडे, बायका आहेत. असं कोण आहे? असा माणूस धनाढ्य आहे आणि त्याला मग सगळा व्यवहार आहे, त्याचा व्यापार आहे, त्याची सगळी घरं आहेत, मोठं कुटुंब आहे. तर यश त्याच्यामधला होता. असं जरी असलं, तरी असमाधान, कमतरता, जीवनातली कमतरता यशाला जाणवू लागली, की सगळंच आहे, परंतु काहीतरी नाही आणि अस्वस्थ झाला तो. हे सगळं असताना सुद्धा मी शांत का नाही? उपलब्ध आहे सगळं. पायागणिक सगळ्या गोष्टी आहेत. दासी आहेत, परिचारिका आहेत, गणिका आहेत, मद्यपान आहे. सगळे सोमरस आणि आपण ज्याला सुरामेर सगळं तिथं म्हणजे त्याला जे वाटतं ते त्यांनी करावं. हे सगळं असताना मात्र त्याला वाटत होतं, की हे काहीच नाही. काहीतरी कमतरता आहे माझ्या जीवनामध्ये आणि मग त्याला वाटलं, की ते काय आहे, की ज्याच्यामुळं मी शांत होईल? मला शांतता लाभेल. बंधू आणि भगिनींनो, हे सिद्धार्थाच्या बाबतीत पण झालं, हे यशाच्या बाबतीत पण झालं. आता याच्यावरून आपण काय धडा घ्यायचा? हे केवळ आपण यश आणि त्याचे पिता किंवा सिद्धार्थ, शुद्धोधन त्याच्या ह्या सगळ्या जरी आपण आपला इतिहास असला, तर इतिहासातून बोध यासाठी घ्यायचा असतो आपल्याला. शिकवण घ्यायची असते काहीतरी, की मुलांना जर आपण प्रत्येक गोष्ट न मागण्याच्या अगोदर दिली, तर मुलगा काय होतो? आपल्याला नकार देण्याचे सुद्धा बौद्ध पालकांनी त्याला नकार ऐकण्याची सुद्धा सवय लावलेली पाहिजे. हे मिळणार नाही तुला. त्याची वाट तुला बघावं लागेल. अमेरिकेमध्ये मागच्या काही 2 वर्षापूर्वी मी एक वाचलं होतं. अमेरिकेमध्ये एक अतिशय मोठा म्हणजे भारतामध्ये आय-आय-टी झालेला मुलगा, इंजिनिअर. आय-आय-टी म्हणजे इंजिनिअरमध्ये मास्टर की झाले. अमेरिकेमध्ये याला त्याला खूप चांगला पॅकेज मिळाला. तिथं खूप चांगला तो मोठ्या पदावर, मोठ्या नोकरीवर, डॉलरमध्ये कमाई करू लागला. यशाच्या पायऱ्या चढत-चढत गेला तो. आणि आपल्याला आठवत असेल, की मागच्या 3-4 वर्षापूर्वी जगामध्ये मंदी आली आणि या मंदीमध्ये अमेरिकेनं काय केलं, त्यांना जेवढे आवश्यक काही कर्मचारी जे होते, त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ठेवलं आणि बाकीच्या सगळ्या लोकांना त्यांनी कामावरून काढून टाकलं. त्याच्यामध्ये हा भारतातला आय-आय-टी झालेला सुद्धा मुलगा होता, जो
लहानपणापासून अतिशय ब्रिलियंट, एक्सलंट आपण ज्याला म्हणू. आणि आय-आय-टी झालेला, अमेरिकेत गेला, मोठ्या डॉलरचं पॅकेज त्याला मिळालं. मुलं आहेत, पत्नी आहेत, टुमदार त्याचं घर आहे, सगळं आहे. पण जागतिक मंदीच्या काळामध्ये त्याला नोकरीवरून काढण्यात आलं आणि इतकी मोठी निराशा त्याच्यामध्ये आली आणि त्याने आत्महत्या केली. बाबा आमटेच्या नातीनं सुद्धा आत्महत्या केलेली आहे. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल. त्याच्या अगोदर सुशांत सिंग राजपूत त्यांनी आत्महत्या केली आपण पाहतो. हे काय आहे? हे सगळं तुमच्याकडे आहे, पण कमतरता आहे काहीतरी. काहीतरी असमाधान आहे, जे तुम्ही अजून शोधलं नाही त्याचं. काय झालं ते अमेरिकेचा जो किस्सा आहे तो हाच आहे, की त्याच्या पालकांनी, त्याच्या शिक्षकांनी जीवनामध्ये अपयश सुद्धा असतं हे शिकवलं नाही. जीवनामध्ये नकार सुद्धा असतो हे त्याच्या पालकांनी शिकवलं नाही, त्याच्या शिक्षकांनी शिकवलं नाही. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, यशासोबत अपयश असतं, किंबहुना अपयश मोठं आहे, यश छोटं आहे. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना अब्राहम लिंकनचं एक पत्र आहे बघा, हेडमास्टरास पत्र. त्याची शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे. की निराशामध्ये खचून जाऊ नको हे त्याला शिकवा. कोण म्हणतो? अब्राहम लिंकन म्हणतो. हे सगळं आपण ज्यावेळेस वाचतो, ऐकतो आणि हे करतो, तर आपल्याला हे पण घेता आलं पाहिजे, की आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब पण करता आला पाहिजे. आणि मग यश बाबतीत असं झालं, त्याला सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि मग त्याचा वीट आला. वीट आला माहिती आहे ना आपल्याला? हं. या सगळ्या गोष्टीचा इतका वीट झाला, की आता हे नको जीणं मला म्हणून तो रात्री उठला. त्याचं लग्न पण झालं होतं. आणि उठल्यानंतर तो मध्यरात्री उठला आणि धावत सुटला. धावण्याच्या अगोदर तो ज्या घरातून त्याच्या जे प्रासाद होते, हॉलमध्ये गेला. सगळ्या दास-दासी, विशेषतः दासी, परिचारिका, गणिका ह्या अर्धवट म्हणजे वस्त्र इकडं-तिकडं पडलेली आहेत. झोपलेला माणूस आपल्याला माहीत असतो, तो अर्धमेला असतो. अशा सगळ्या विदीर्ण अवस्था त्यांनी पाहिल्या, की ह्या काही वेळापूर्वी इतक्या सुंदर दिसत होत्या या सगळ्या गणिका आणि परिचारिका आणि दासी. पण काही काळानंतर ज्यावेळेस आता मी चाललो, तर त्यांनी पाहिलं, की हे सगळं म्हणजे स्मशानामध्ये जे काय आपण म्हणतो, म्हणजे एखाद्या प्रेताला जाळण्याच्या अगोदर प्रेताची जशी अवस्था असते, ती अवस्था यशस्नं या सगळ्या दृश्यामध्ये पाहिली. आणि त्याच्या विरागामध्ये, त्याच्या गृहत्यागामध्ये अजून भर पडली, की आता हे नको मला वीट आलाय आणि तो मग त्या घराच्या बाहेर धावत सुटला. इतका धावत सुटला त्या सगळ्या नगरीतून तो वाराणसीतून बाहेर आला आणि जंगलाच्या दिशेनं चालला. आता मध्यरात्र म्हणजे काय? मध्यरात्र म्हणजे 2-3 चा पिरियड असतो. चोरी करणारे लोकं 2-3 लाच येतात. 12 वाजता आणि 1 वाजता येत नाहीत. घरफोड्या करणारे हे साखर झोपेमध्ये असले तुम्ही 2-3 या काळामध्ये येतात आणि ते घर फोडून जातात. आता अशा अवस्थेमध्ये शेवटच्या प्रहरी भगवान बुद्ध उठलेले आहेत आणि सकाळची जी काय हवा आहे पहाटेची, ती अंगावर घेत इकडून-तिकडे चंक्रमण करत आहे. आणि अंधारामध्ये हा ओरडत फिरत आहे. ओरडत धावू लागला, की हे किती दुःखद आहे. किती संकट आहे मोठं. मला कोणी मार्ग दिसेल का? मला दाखवेल का? कुठं मार्ग आहे तो? आणि मग हा धावत असताना भगवान बुद्ध म्हणतात, की
हे तरुण आहे आयुष्यमान. कुठं जाऊ नको, मार्ग इथंच आहे. आणि मग काही दुःख नाही, काय असमाधान नाही, कुठली कमतरता नाही. मार्ग पण आहे. आणि मग हा आवाज ऐकल्यानंतर यश भगवंताकडे जातं. आणि मग तिथं दोघांचं काय होतं संभाषण. काय झालंय? तुझं नाव काय? वगैरे या सगळ्याच गोष्टी. प्रायमरी गोष्टी आपण विचारतो. तसं बुद्धानं परिचय घेतला. आणि सगळं ओळखलं, की हे अशा-अशा या सगळ्या परिस्थितीतून तो या म्हणजे संसाराबद्दलचा वीट ज्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे, असा हा तरुण आहे. आणि भगवंतानी मग हे सगळं त्याला सांगितलं. काय सांगितलं? 4 आर्य सत्य सांगितली. हं. या भौतिक जीवनामध्ये, या संसारामध्ये दुःख हे श्रेष्ठ आर्य सत्य आहे. याच्यापासून कोणाची सुटका नाही. हे संस्कारित आहे आणि संस्कारित वस्तू ज्या आहेत, त्या सगळ्या दुःख देणाऱ्या आहेत. अंतिमतः दुःख देणाऱ्या आहेत. काही काळासाठी प्रिय असतात. सगळ्याच वस्तू आपल्याला समाधान देतात. सगळ्याच वस्तू प्रिय असतात. पण त्याचा एक काळ लोटला, की त्या वस्तू आपल्याला दुःख देतात. हा त्याचा स्वभाव आहे. बुद्धानं ही त्याला शिकवण सांगितली आणि असं म्हणतात त्याचे म्हणजे दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख मुक्ती होऊ शकतो, विमुक्ती आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे. ही सगळी शिकवण सांगता मग त्याला दुःख निर्माण होतं आणि दुःख नष्ट पावतं. या शिकवणीचा बोध झाला. तो असं म्हणतात, की त्याला धर्मचक्षु प्राप्त झाले. आता ज्यावेळेस आपण धर्मचक्षु म्हणतो, तर धर्मचक्षु म्हणजे तो श्रोतापन्न झाला. आणि मग पायामध्ये सोन्याचे बूट होते त्याच्या. त्याने तिथं सोडले बुद्धाच्या बाहेरच्या कुटीमध्ये, मध्ये गेला. आता हे 3 वाजता घडलेला प्रसंग आहे. यशची बायको उठली पहाटे, पाहते तर काय यश नाही. आपल्या सासूला जाऊन सांगते, की यश नाहीत. बघा पतिदेव कुठे गेले. सासू उठते, मग ती ती तिच्या नवऱ्याला सांगते श्रेष्ठीला, की पोरगा नाही बघा कुठे गेला पळून. आणि मग हा जो सृष्टी आहे, सकाळी-सकाळी म्हणजे दिवस निघाला आणि तो मग बघू लागला. आणि त्याला पक्कं माहीत होतं, की हा कुठं जाईल? हा गेला तर वनामध्येच जाईल. दुसरीकडे जाणार नाही तो, कारण सगळं माझ्या घरात होतं. संसारातल्या सगळ्या गोष्टी माझ्यात होता. तो संसारामध्ये जाणार नाही. कुठं जाईल? अ, तो निश्चितपणे अरण्यात गेला. आणि त्याचे सोनेरी बुटं जे आहेत, चपला असतील, बुटं असतील, त्याच्या खुणा त्यांनी पाहिल्या जमिनीवर. आणि त्या खुणाच्या अ, चपला, बुटं जे असतील सोन्याचे, त्या खुणांच्या आधारे, पावलांच्या खुणांच्या आधारे तो बरोबर बुद्धाकडे गेला. आणि मग बुद्धाला म्हणतात, की "तुम्ही पाहिलं का भगवंता?" एक तरुण पोरगा, माझा तरुण पोरगा रात्री निघालेला आहे. भगवान म्हणतात, "या बसा, तुम्हाला प्राप्त होईल तो." आणि मग त्यांना पण उपदेश करतात. आणि उपदेश करता तोही अतिशय मोठा काय होतो, त्यालाही धर्मचक्षु प्राप्त होतात. आणि बापाला उपदेश करता बघा, बुद्धानं त्या सृष्टीला उपदेश करता मधी बसलेला जो यश आहे, तो अरहंत झाला. आणि मग म्हणतात, की "मग हे तुम्ही एवढं सांगतायत, माझा मुलगा कुठे आहे?" आणि मग म्हणतात, की "हा तुमचा मुलगा आहे." तोपर्यंत त्यांनी ते चिवर घालून बसला होता. म्हणजे यशला भगवान बुद्ध उपदेश देता तो श्रोतापन्न झाला आणि ज्यावेळेस वडील आले, वडिलांना उपदेश करता हा श्रोतापन्नाचा अरहंत झाला. सगळे दोषमुक्त. त्याचे जे काही विकार आहेत, ते सगळे विकार नष्ट झाले. आणि मग म्हणतात, की आता मग मुलाला पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद झाला आणि म्हणतात, की "चल तुझी बायको
तुझी आई हं, खूप तिला त्रास होत आहे, की माझा मुलगा कुठे गेला, कुठे गेला? ते खूप दुःखामध्ये आहे. चल आता घरी. भगवान म्हणतात, की आता तो घरी येऊन काय करणार आहे? तो सगळा मुक्त झाला, आता जीवनातून मुक्त झालेला आहे. आता त्याच्यासाठी घरामध्ये स्थान नाही. त्याचे वडील पण तयार झाले आणि मग म्हणतात, की भगवंत तुम्ही जर या पद्धतीने त्याला अतिशय मोठं अ, अ, हे हे प्राप्त करून देत असाल दुःख मुक्तीचं, तर त्याला इथं राहू द्या. पण एक दिवस तरी आमच्या घरी या आणि मग उद्याच आमंत्रण देऊन वडील निघून जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी यश आहे ते 5 परिवारचे आहेत जे भिक्षू आहेत आणि हे असे 7 जण यशच्या वडिलांच्या घरी जातात. आणि असं म्हणतात, की पहिले उपासक कोण आहेत? आता हे तर भिक्षू आहेत, परिवारजक आहेत हे सगळे. कौंडिन्य, वप, भद्दीय, महानाम, आशुवजित आणि यश हे 7 जण बुद्धासहित ते यशच्या घरी गेले. यशच्या आईला, वडिलांना आणि पत्नीला उपदेश केला असं म्हणतात. पहिले उपासक हे यशचे आई-वडील आणि पत्नी. आता पुढं काय झालं मग बघा. पुढं यशच्या ह्या सगळी पाहिली, की अरे यश गृहत्याग केला, तो गेला आणि तो आता भिक्षू झालेला आहे. त्याने अ, असं-असं प्राप्त केलेलं आहे. ही बातमी त्यांच्या मित्रांना कळाली. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवापती असे ते 4 त्याचे मित्र आहेत. आणि यांना अतिशय मोठं हे झालं, की हां, की आम्हाला जे पाहिजे होतं ते त्याला गवसलं आणि म्हणून आता आम्ही या संसारामध्ये राहणार नाही आणि म्हणून विमल, सुबाहू, पुण्यजेत आणि गवापती हे स्वतःहून चालत आले यशाकडे आणि म्हटले, की आमचा आमचा जो मित्र आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी जो मार्ग स्वीकारलाय, आम्ही त्या मार्गामध्ये आता येतो. आणि मग भगवंतांनी पुन्हा त्यांना दीक्षा दिली. ते पुढे आरंत झाले आणि मग त्यांचे 50 मित्र होते कारण हे श्रेष्ठी होते. एका म्हणजे समाजामध्ये अतिशय मोठा त्यांना मान होता, सन्मान होता आणि त्यांचे मित्र परिवार अतिशय मोठा होता. अशा 50 मित्रांना पण तो सगळा मेसेज कळाला, तो माहिती कळाली, की असं-असं भगवान आहेत. भगवानाचे शिष्य आहेत आणि हे आमचे सगळे मित्र 5 मित्र त्यांचे दीक्षित झालेले आहेत. मग आम्ही का घरात राहावं? आणि म्हणून तर आरोप होतो बुद्धावर, की बुद्धानं या सगळ्या पुरुषांना दीक्षा दिली, महिलांना एकटं पाडलं. काही काळासाठी. कारण नंतर महिलांना पण बुद्धांनी काय केलं, भिक्षुनी दीक्षा दिली. निघंटपुत्तांनी आणि ब्राह्मणांनी हेच तर बुद्धावर आरोप केले, की जिवंतपणी महिलांना विधवा बनवत आहे. सगळी तरुण मंडळी बुद्धाकडे गेली. म्हणजे यश गेला, यशचे 4 मित्र गेले, त्याचे 50 मित्र गेले. आता यशचे मित्र म्हातारे असतील का तरुण असतील हो? हा विचार आपल्याला हे करायला लावतो, की बुद्धानं कौंडिण्य हे तर कौंडिण्य तर 60 वर्षाचा होता, पण नंतरचे जे काही यश आणि त्याचे मित्र आहेत, हे तरुण होते. गृहस्थी होते, व्यापार उदीम करायचे. तरी सुद्धा दुःखाची जाणीव झाली आणि त्याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठत्व दिसल्यानंतर त्यांनी हे सगळं सोडलं. आता असं म्हणतात, हे त्याची कथा आहे. आता त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा सगळा भाग पुढचा आहे. पण असं म्हणतात आणि मी तो सांगण्याचा प्रयत्न पण सातत्याने टाळत असतो. पण असं म्हणतात, की काही दिवसापूर्वी मागच्या ह्याच्यामध्ये यश म्हणजे असा धर्मलाभ कसा झाला अ, जिवंतपणी किंवा तरुणपणामध्ये यशला. त्याने असं म्हणतात, की एक गर्भवती होती आणि त्या गर्भवतीला तिचा मृत्यू झाला आणि मग यशनं काय केलं त्या गर्भवतीला अ, स्मशानामध्ये नेलं. तिची चितार अग्नी तिला अग्नी दिला आणि हे सगळं दृश्य त्याला अतिशय मोठं काय झालं विचलित करणारं ठरलं. अनित्यता जो बोध आहे, की हे सगळं असताना माणूस मरतो आणि तो अतिशय मोठ्या ह्याच्यामध्ये तो काय होतो, नष्ट पण होतो. आणि
हे त्याचे जे 4 मित्र होते, ते 4 मित्र सुद्धा त्याच्या त्या काळामध्ये सोबत होते. आणि म्हणून हे जे काही मनामध्ये जे काही आपण म्हणतो की काहीतरी निमित्त असतं, काहीतरी कारण दडलेलं असतं, की ज्याच्यामुळं आपल्याला जीवनाची सत्यता सातत्याने वाटतं, की हे कमी आहे, हे कमी आहे, ही कमतरता आहे. याच्यापेक्षा कुठलंतरी दुसरं लाईफ आहे, ही जाणीव यशला झाली होती. आणि त्याचा जो मान-मताराब होता समाजामध्ये, त्याची जी प्रतिष्ठा होती, त्या प्रतिष्ठेच्या खातर 50 जण दीक्षित झाले होते. हा यशचा आपल्याला अतिशय मोठा भाग आहे. आणि मग काय झालं? हे 50, यश 55, त्याचे मित्र हे 55, हे कौंडिन्य हे 5, 60 जण आणि भगवंत 61. आपण जी मागच्या सोमवारी कार्तिकी पौर्णिमा साजरी केली. या कार्तिकी पौर्णिमेला भगवंताने संघाची स्थापना केली. आपण जो कार्तिकी पौर्णिमेचा ऐतिहासिक संघ दिवस साजरा केला मागच्या सोमवारी. ही पौर्णिमा म्हणजे 60 लोकांचा संघ भगवंताने कार्तिकी पौर्णिमेला स्थापन केला. आता पुढं काय झालं मग? मग भगवंताने संघ स्थापन केला आणि त्यांना शिक्षा दिली, की आता तुम्ही सगळे अरहंत आहात आणि तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी काय करा, सगळ्या भागामध्ये, सगळ्या दिशेला तुम्ही आता कार्यरत राहा. लोकांच्या दुःखमुक्तासाठी, लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी यही भिक्खवे म्हणत सगळ्यांना काय केलं, हे भिक्षूंनो, तुम्ही आता प्रचारासाठी जा, कल्याणासाठी जा, परंतु एका दिशेनं दोघं जण जाऊ नका. दोघांनी जायचं नाही. एका दिशेनं एकच जा आणि अशा पद्धतीनं मग सगळे भिक्षू प्रचारासाठी गेले. आणि मग उरुवेलामध्ये सिद्धार्थानं तपश्चर्या उरुवेलामध्येच केली होती. आणि मग त्यांना वाटलं, की आता माझं इथलं कार्य झालेलं आहे. पण मला इथंच थांबून चालणार नाही. उरुवेलामध्ये त्यांना वाटलं, की तिथं एक मोठा काश्यप नावाचा जटिल एक ब्राह्मण आहे. त्याचे 500 शिष्य आहेत आणि तो एकटा नाही, त्याचे 3 बंधू आहेत. आणि त्या तिघांचे जवळपास 1000 शिष्य आहेत. म्हणजे मोठ्याचे 500, मधल्याचे 300, छोट्याचे 200, असे 1000 शिष्य त्यांचे आहेत. भगवंताचे किती आहेत? 60 आहेत. काश्यपचे किती आहेत? 1000 आहेत. आणि असं म्हणतात, की ज्यावेळेस भगवंत उरुवेलाला गेले काश्यपाला भेटण्यासाठी. जटिल म्हणजे ज्यांच्या जटा वाढलेल्या आहेत. जटा माहीत आहेत? अनेक वर्षाच्या त्या जटा असतात. त्याच्यावर मला वेळ मिळाला तर पुढे बोलेल. आणि हे 3 बंधू त्यांच्या जटा वाढलेल्याच होत्या, पण त्यांचे जे काही 1000 शिष्य होते, त्या 1000 शिष्यांच्या सुद्धा जटा वाढलेल्या होत्या. जटिल म्हणजे जटा. आणि जटा ह्या कशा असतात? जसं बांबूचं वन असतं, वेळूवन. बांबूच्या वनात बघा जाता येतं का आपल्याला? कुणीही आपल्यापैकी जर कुणी ऐकत असेल, तर उद्या काय करा, बांबूचं वन शोधा आणि त्याच्यामधून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. त्या पद्धतीनं या जटामध्ये दुसरं काही शिरत नाही. जटिल ब्राह्मण अशा पद्धतीने त्यांचं आहे. आता हे जे जटिल ब्राह्मण आहेत, बुद्धाला असं वाटलं, सॉरी, म्हणजे हे जे जटिल काश्यप बंधू आहेत, हे 3 काश्यप बंधू जर आपल्या धम्माचे अनुयायी झाले, तर माझे शिष्य 1000 शिष्य होतील. असा विचार भगवंतांनी केला आणि मग ते आता सध्या कुठे आहेत ते? सारनाथला आहेत, वाराणसीमध्ये आहेत. पुन्हा ते उरुवेलाला गेले. आता हे 3 आहेत. काश्यप बंधू जे आहेत हे 3 आहेत. पहिला उरुवेला काश्यप, जो उरुवेलामध्ये राहतो, ज्याचे 500 शिष्य आहेत. दुसरा जो आहे तो नदी काश्यप आहे, जो निरंजना नदीच्या काठावर राहतो. आणि तिसरा आहे
गया काश्यप, गया नावाचं जे गाव आहे, त्या गावात राहतो. हे सगळे त्या गुरुवेलापासून गयापर्यंत हे लोक राहतात. आता या या हे जेव्हा आपण कथा सांगतो काश्यप बंधूची आणि भगवंताची, असं असं म्हणतात, की काश्यप आणि भगवान बुद्ध येत असताना बिंबिसार बघतो राजगृहामध्ये आणि बिंबिसारला वाटतं, की भगवंत याचे शिष्य झालेले आहेत काश्यपाचे, काश्यप भगवंताचा शिष्य झालेला आहे. पण बिंबिसारला असं वाटतं, की हा 1000 लोकांचा गुरु आहे. काश्यप आणि भगवंत तर आता काय, आता नवीन झालेले आहेत. त्यांचे 60 शिष्य आहेत. आणि म्हणून हा गोंधळ जो बिंबिसारचा उडलेला होता, की काश्यप गुरु आहे का भगवान बुद्ध गुरु आहेत, भगवंत गुरु आहेत. आणि त्यांना वाटत होतं, की हा जो आता राजपुत्र झालेला आहे, बुद्ध झालेला आहे, हा निश्चितपणे हा काश्यपाचा अनुयायी असेल, त्यांचा शिष्य असेल. अशी अतिशय मोठी ख्याती काश्यपाची झालेली होती. अशा काश्यपाकडे भगवंत जातायत. आणि मग ते गेले उरिवालाच्या त्यांचं सगळीकडे यज्ञयागाचं आहे, अग्निहोत्र सुरू आहे, जिकडं-तिकडं त्यांचा आश्रम आहे आणि भगवंत आपल्या ह्या काही लोकांसोबत जातात आणि मग त्याला विनंती करतात, की "हे काश्यपा, उरुवेलामध्ये, की मी प्रवासी आहे आणि मला तुझ्या हे जे अग्निशाळा आहे त्याच्यामध्ये मला राहता येईल का?" आता काश्यप म्हणतो, की "नाही, तुम्हाला इथं राहता येणार नाही. कारण इथं अतिशय मोठा एक नाग राहतो आणि तो आम्हाला खूप त्रास देतो. रात्र झाली की तो येतो आणि रात्रभर आम्हाला छलतो." आता काही ठिकाणी त्याला मुचलिंद नाग म्हटलेलं आहे, काही ठिकाणी केवळ नाग म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं तू इथं राहू नये असं आम्हाला वाटतं. दुसऱ्यांदा भगवान विचारतात, की "हे काश्यपा, मला आजची रात्र राहू दे." पुन्हा काश्यप म्हणतो, की "नाही, इथं अतिशय मोठा आम्हाला त्रास देतो, रोज आम्हाला छळतो, आम्हाला त्रास देतो आणि आम्हाला असं इच्छा वाटत नाही, की तुला त्याने त्रास द्यावा." तिसऱ्यांदा बुद्ध विनंती करतात, की मला आजची रात्र इथं राहू दे." आणि मग नाही हो करत. हे बघ म्हणतात, "हे तुझ्या जबाबदारीवर." कारण तो इतका भयानक साप आहे, इतका भयानक नाग आहे, की तो तुला नष्टही करू शकतो, तुला ठार करू शकतो. आणि मग तयार झाल्यानंतर मग भगवान म्हणतात, की ठीक आहे. आणि अग्निहोत्र म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये सतत अग्नी जळत असतो, असे अग्निहोत्र आणि यज्ञकांड आहेत. त्यांचं आपण ब्राह्मणी व्यवस्था बघतो. यज्ञ कर्म हे त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कर्म सांगितलेलं आहे. कर्म आपण म्हणतो ना, गीतामध्ये कृष्णाने कर्मयोग सांगितला. हा कर्मयोग कुठला आहे? हा कर्मकांडाचा योग आहे. कर्मकांड करा, यज्ञयाग करा. बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे. आज तुम्ही वाईट बोलले, त्याचा परिणाम वाईट होईल. तुम्ही आज चांगलं काम केलं, त्याचा परिणाम चांगला होईल. हा बुद्धाचा कर्मसिद्धांत, ब्राह्मणी कर्मसिद्धांत, सर्वश्रेष्ठ कर्म यज्ञयाग करणं, अग्निहोत्र करणं, त्याच्यामध्ये बळी देणं. जो जास्त जास्त बळी देईल, त्याला पुण्य तेवढ्या प्रमाणात मिळेल. हा त्यांचा कर्माचा सिद्धांत. आणि मग असं झाल्यानंतर ठीक आहे म्हणतात त्या एक आश्रम आहे तिथं, त्या आश्रमामध्ये जाऊन राहा आणि त्यांना माहीत आहे की तिथं तो नाग येतो. आता कधी-कधी हे साहित्य वाचताना आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे, की काही ठिकाणी नाग हा सर्प दाखवलेला आहे. पण बाबासाहेबांनी आपल्या भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये तो मनुष्य रूपात दाखवलेला आहे. नाग आणि आर्य हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष आपल्याला ओळखता आला. हे नाग लोक कोण होते? इथले मूळ पुरुष आहेत, मूळ निवासी आहेत आणि या नाग लोकांना नष्ट करून आर्यांनी या भारतामध्ये सत्ता आणि सगळं स्थापन केलेलं आहे. या भूमिकेतून जर आपण हे पाहिलं, काश्यप आणि नाग, काश्यप हा आर्य आहे, ब्राह्मण आहे आणि नाग हा इथला मूळ निवासी आहे.
आणि हा जो नाग आहे, हा नाग त्याला का त्रास देतो? कारण तू आमच्या पूर्वजांना तू नष्ट केलेला आहे. लढायामध्ये आम्हाला पराभूत केलंय आणि म्हणून तू या ठिकाणी राहू शकत नाही. अशा पद्धतीने तो नाग यांना त्रास देत होता. आता या दोन्ही गोष्टी आपण पाहू काय घडलं त्या रात्री. मग हे सगळे काश्यप वगैरे जातात आपापल्या कुटीमध्ये बसतात, सगळे बघतात आणि मग भगवंत त्यांना जिथं जागा दिलेली असते त्या त्या गोशाळेमध्ये जातात आणि तिथं ध्यान साधनेला बसतात. आणि पूर्वीची कथा सांगतो म्हणजे अगोदरची कथा सांगतो, की तिथं एक भला मोठा नाग येतो, सर्प येतो आणि भगवंताला त्रास देण्याच्या इच्छेनं तो म्हणजे तिथं येतो तो आणि मग पाहतो अरे हा वेगळाच आहे कुणीतरी. हा तो जटिल नाही इथं म्हणजे त्याच्या जटा नाही तिथं वेगळंच आहे. आणि बुद्धाचं सगळं तेजस्वी रूप पाहून तो भगवंतांना ज्या पद्धतीनं त्या जटिल लोकांना त्रास द्यायचा, त्या पद्धतीने त्यांनी त्रास नाही दिला आणि तसाच तो कुटीमध्ये थांबला. आता त्याच्या पूर्वी एक म्हणजे भगवंत तिथं जाण्याच्या अगोदर त्या शाळेमध्ये भगवंत त्याला सांगतात, की किती जरी मोठा नाग असला, तरी मी त्याचं काय करेल, त्याच्या अस्थी, त्याचं चमडी, त्याचं मांस, त्याचं जे काय आहे ह्याला कुठलाही त्रास न देता, त्याचं ते तेज आहे, हे तेज त्याचं काढून घेईल. आणि मग भगवान बसतात, ध्यान साधनेला बसतात. तो नाग येतो, बघतो की हा वेगळाच माणूस आहे आणि तो त्रास देत नाही आणि भगवंतही त्याला काही हे करत नाही. पण एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये, की त्या नागानं मग काय केलं, त्याचं तेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भगवंताने पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे आपण स्तूपावरचं ध्यान करतो, करतो का नाही? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश आणि विज्ञान याचं ध्यान सुरू केलं आणि अग्नी धातूवर केंद्र लक्षित करून पृथ्वी, आप, तेज, तेज धातूवर लक्ष करून आपल्यातला जो तेज आहे इतक्या मोठ्या प्रमाणात हे केला, की त्या तेजापुढं नागाचं तेज कमी झालं. ही एक कथा आहे त्याच्यात. आणि मग काय झालं, नागाचं तेज आहे, अग्नी आहे आणि भगवंताची अग्नी आहे. या अग्नीनं ते सगळी गोशाळा जी आहे ती प्रदीप्त झाली. पूर्ण प्रकाश त्या रूममध्ये झाला, त्या गोशाळेमध्ये झाला. आता बाहेर जे आहेत, बाहेर उर्वेला काश्यप आहे आणि त्याचे 500 शिष्य आहेत. हे सगळे तिकडे बघत आहेत, की गौतम हा जो सिद्धार्थ गौतम आहे, याचा आता ह्याने काय केलं, ह्याला भस्मसात केलं. त्याच्यामुळे तो इतका मोठा प्रदीप्त झालेला आहे. त्याच्यामुळे तर अग्नी तिथं एवढा मोठा प्रदीप्त झालेला आहे. आणि एक प्रकारे असं वाटतं, की बरं झालं हा सिद्धार्थ गौतम नष्ट झाला आणि मग ते आपापल्या घरी आपल्या कुटीमध्ये निघून गेले. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर मग असं म्हणतात, की भगवंतानी पात्रामध्ये त्या नागाला टाकलं आणि जटिला समोर घेऊन गेला. घेऊन गेले ते पात्र. भगवंताला जिवंत पाहिल्या-पाहिल्या कश्यपाला वाटलं, की हा कुणीतरी अवतारी पुरुष आहे. काहीतरी वेगळा माणूस आहे. कारण जे मला जमलं नाही, हे त्याने करून दाखवलं. आणि मग भगवान बुद्ध ते पात्र त्याच्यासमोर दाखवतात. त्या पात्रामध्ये नाग आहे. ज्याचं सगळं काय सार काढून घेतलेलं आहे, तेज काढून घेतलेलं आहे आणि अर्ध मेल्या स्थितीमध्ये तो नाग त्या पात्रामध्ये आहे. यांनी सुस्कारा सोडला, की बरं झालं. आम्हाला छळणारा हा जो नाग होता, हा आता अर्धमेला झाला आणि आमचे आता हे जे आश्रम आहे तो सुरक्षित झाला. आणि मग याच्यातून काय करतात, म्हणतात, "गौतम आता तुम्ही काय करा, इथंच राहा." कारण सुरक्षितता प्रदान झाली. जो छळणारा नाग होता, त्रास देणारा होता, त्याच्यापासून यांना सुरक्षा प्राप्त झाली. भगवंताला तेच पाहिजे होतं. कारण जटिल होते ते. जटिल म्हणजे जटिलचा शब्द आपल्याला माहीत आहे. कुठल्याही मार्गाने आपण केलं तर इतके जटिल आहेत ते. जसं आपण त्या वेळूमध्ये त्या बांबूच्या अरण्यामध्ये प्रवेश प्रवेश करू शकत नाही, तशा पद्धतीनं हे जटिल ब्राह्मण आहेत. त्यांच्यामध्ये एखादा चांगला विचार घुसवणं अतिशय मोठं कठीण आहे.
आज ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये विचार घुसवणं समतेचा आणि बंधुत्वाचा हे अतिशय कठीण आहे. हं, आता उलटं झालेलं आहे. ब्राह्मण कधी-कधी बौद्ध धर्म स्वीकारतात. ब्राह्मणी लोक जे आहेत. पण हे जे लोक आहेत दुसरे, जे गुलाम झालेत ब्राह्मणी विचारानं, त्यांच्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारणं किंवा त्यांच्या डोक्यात घुसवणं हे अतिशय कठीण आहे. का? जटिल आहेत ते. हे मस्तक म्हणून बुद्धाने काय केलं? हे सगळं जे तुमचा अहंकार आहे, हे जे आपले हे केस आहेत ना, हे केस आपल्या अहंकाराचे प्रतीक आहेत. आणि जटा वाढवणं हे त्याच्यापेक्षा अहंकाराचं प्रतीक आहे. लक्षात येतं का? हे जटिल आपण हे काय समजून घेत आहोत, की केस हे अहंकाराचे प्रतीक आहेत, पण त्याच्यातल्या त्याच्यात जर कोणी जटिल जटा वाढवल्या, ते त्याच्यापेक्षा जटिल आहे. अशा आश्रमामध्ये बुद्ध गेलेले आहेत. आता पुढं काय होतं सांगू. आता मग हा चमत्कार बुद्धाचा पाहून त्यांना बरं वाटलं, की याने एक आपला शत्रू नष्ट केलाय आणि आपला आता इथला आश्रम सुखासुखी आपण चालवू शकतो. आणि मग काय होणार होतं बघा. दुसऱ्या दिवशी तिथं एक मोठा महायज्ञ करायचं त्यांचं नियोजित होतं, पूर्वनियोजित आणि तिथं खूप हजारो लोकं येणार होते त्या महायज्ञाला. मग प्रसाद वाटणार होते, बरंच त्यांचं काही-काही क्रियाकर्म होते. आणि मग या उरुवेला काश्यपला वाटलं, की इतका मोठा हा सगळा समुदाय उद्या येणार आहे आणि हा जर गौतम तिथं आला, हे सिद्धार्थ गौतम तिथं आले, तर काय होईल यांची प्रतिष्ठा वाढेल. चर्चा होईल, की यांनी काय केलं, नागराजाला यांनी काय केलं, खतम केलं, नष्ट केलं आणि माझी प्रतिष्ठा कमी होईल. असा विचार करत असताना बुद्ध म्हणतात, की "काश्यपा, तू काळजी करू नको. मी काय उद्या तिथे येणार नाही." आणि मग याला खूप मोठं आश्चर्य वाटतं, की मी जो विचार करतो, यांच्यापर्यंत कसा गेला? अभिज्ञा आपल्याला माहीत आहेत अभिज्ञा. अभिज्ञा म्हणजे परचित्त ज्ञान होतं त्याला. टेलिपॅथी आपण नवीन विज्ञानाच्या भाषेमध्ये बघतो. काय चाललं हे अगोदरच कळतं. आपण त्याला टेलिपॅथी म्हणू. ही दुसरी एक जादूची किमया किंवा किमया काश्यपाला दिसली, की माझ्या मनातला हा माणूस ओळखतो, म्हणजे हा माझ्यापेक्षा कोणीतरी वेगळाच आहे. पण आकड आहे, जटिल आहे. आणि मग भगवान भगवान बुद्ध आपापल्या कुटीमध्ये असतात. दुसऱ्या दिवशी महोत्सव होतो, यज्ञयाग होतो. अ, अनेक लोकं, हजारो लोकं येतात आणि मग निघून पण जातात. भगवंतांनी तिथं बराच वेळ घातला. असं म्हणतात, की वर्षावास आला. पुढचा वर्षावासाचा काळ आला. पाऊस सुरू झाला आणि मग भगवंतांनी बराचसा काळ त्या आश्रमामध्ये घातला. नद्यांना पाणी वाहू लागलं नद्यांना. आणि मग भगवंत मग विषय काढतात, की "हे काश्यपा, तुला अरहंत माहीत आहे का?" "हो, मी अरहंत, मी जाणतो. मी त्या मार्गाचा जाणकार आहे आणि मी सुद्धा अ, अरहंत आहे." कोण म्हणतं? हा जटिल काश्यप म्हणतो, उर्वेला काश्यप. आणि मग म्हणतात, मनातल्या मनात हे म्हणतात, की हे किती मूर्ख माणूस आहे. अरहंताचा साक्षात्कार झालेला माणूस कधीही म्हणत नाही, की मी अरहंत आहे. आणि म्हणून जो स्वतःला विद्वान म्हणतो, मी स्वतः विद्वान आहे, तो विद्वान असू शकत नाही. विद्वत्ता प्रदर्शित होते आणि मग म्हणतात, की "हे काश्यपा, अरहंत कशाला म्हणतात?" आपण जर धम्मपदामध्ये अरहंत वग्ग पाहिलं, तर अरहंत कशाला म्हणतात, हे अतिशय सुंदर सांगितलं. आणि ब्राह्मण वग्गामध्ये आपण पाहतो. काय आहे ब्राह्मण वग्गामध्ये? ब्राह्मण वग्गामध्ये बुद्ध म्हणतात, आपल्या विषयाच्या अनुरूप आहे म्हणून तो मी सांगत आहे. न न जटाही न गोत्तेही न जच्चा होती ब्राह्मण. न जटाही न गोत्तेही न जच्चा होती ब्राह्मण.
ब्राह्मण म्हणजे ज्यांनी अरहंतत्व प्राप्त केले, ब्राह्मण वग्गा म्हटलं. याचा अर्थ असा आहे, की जटा धारण करून, जटा वाढवून किंवा विशिष्ट गोत्रामध्ये जन्म घेऊन किंवा जन्म घेऊन विशिष्ट त्या ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेऊन कोणी ब्राह्मण होत नाही. तर कसा होतो? की ते जटाही दुमेध की ते अजिनसाठी. हे दुर्बुद्धी, जटाओं से तुझे क्या लाभ है? हे दुर्बुद्धी. या जटा वाढवून तुला काही लाभ होणार नाही, काही फायदा होणार नाही. और मृग चर्म के पहनने से क्या? मृगचर्म म्हणजे मृगाला मारायचं, हरणाला मारायचं, त्याची कातडी काढायची आणि ती घालायची आणि म्हणून मृगचर्म घालून आणि जटा वाढवून काही मिळणार नाही, उलट आपली दुर्बत्ती वाढेल. अतिशय सुंदर बुद्धांनी तिथे सांगितले आणि अरहंत वग्गामध्ये जर आपण पाहिलं आणि मग तिथं चर्चा होते, अरहंत म्हणजे काय आणि अरहंत प्राप्त करण्याचा मार्ग काय? आणि मग हा जटिल काय होतो? नरम होतो. भगवंताला शरण येतो आणि म्हणतात, की "हे भगवंत, आजपासून मी तुमचा आता अजन्म, जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत तुमचा शिष्य राहील." आता हे 500 लोक आहेत, 500 शिष्य आहेत त्याचे. भगवंताचा हा शिष्य झालेला आहे आणि मग तो भगवान म्हणतात, की "ठीक आहे, आता तू झालाय, पण या लोकांचा तू सांगून दे त्यांना." आणि मग हा जटिल त्यांच्या 500 जटिल जटाधारी लोकांपुढे जातो त्या सगळ्या शिष्यापुढे आणि म्हणतो, की "हे शिष्यानो, आता मी गुरु राहिलेलो नाही. आता मी शिष्य झालेलो आहे. भगवान गौतम बुद्धाचा शिष्य झालेला आहे. हे सगळ्या जटा मी काढणार आहे. हे सगळं मी जे आता जपलेलं आहे, हे सगळं फेकून देणार आहे. जटा त्यांच्या अ, झोळ्या ज्या आपण म्हणतो आणि सगळं अग्निहोत्राचं सामान जे आहे, यज्ञयाग आहेत, हे सगळं मी आता मोडून टाकणार आहे. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. मी तुमच्यासोबत राहणार नाही. पण तुम्हाला जिथं जायचंय तिथं तुम्ही जाऊ शकता. आता ज्यांनी जन्मभर तुझी साथ दिली, तुला सोडतील का? आणि म्हणून हे 500 लोक सुद्धा काय झाले, उरुवेला काश्यप, जटिल ब्राह्मणाचे म्हटले, की "नाही, आम्ही तुमच्यामुळं आहोत. तुम्ही जिथं जाल आम्ही तिथं जाऊ." आणि मग हे सगळे 500 शिष्य आणि हा जटिल उरुवेला काश्यप मुंडन करण्यात आलं त्यांचं. बुद्धाच्या शिष्य कसं आहेत, पहिली दीक्षा त्यांची, की मुंडन करणे, काषाय वस्त्र प्रदान करणे. आता विचार करा, 500 लोकांच्या जटा, त्यांच्या झोळ्या, त्यांचे यज्ञयाग, त्यांचे कर्म हे सगळं त्यांनी पाण्यामध्ये फेकून दिलं. नदीमध्ये फेकून दिलं. हा कुठं राहत होता? उरुवेलामध्ये, निरंजना नदीच्या त्या. ह्या नदीमध्ये सगळं 500 लोकांचं जटा वाहत गेल्या, यज्ञयागाचं सामान वाहत गेलं, त्यांच्या झोळ्या वाहत गेल्या. कुठपर्यंत? नदी काश्यप बसलाय तिकडं. मधला भाऊ बसलेला आहे आणि नदी काश्यपानं पाहिलं, अरे हे सगळं कुठून वाहत येत आहे? ह्या जटा, हे सगळं साहित्य, झोळ्या, हे यज्ञयागा सामान, हे वरून आलंय म्हणजे निश्चितपणे माझ्या भावाचं आहे. तो अतिशय भयभीत झाला, की काय झालं माझ्या भावाला? सगळ्यात मोठा आहे तो. आम्ही त्याचे शिष्य आहोत. आणि मग तो इतका भयभीत झाला, की काय झालं काय नाही, तो आपल्या 300 शिष्यासह उरुवेलाला गेला. पाहतो तो काय, हे 500 लोक आणि सगळे मुंडन करून, काषाय वस्त्र करून भगवान बुद्धाच्या समोर बसलेले आहेत. आणि मग सगळं परिवर्तन लक्षात आलं, काय-काय झालं. पुन्हा बुद्धाने त्यांना सांगितलं आणि मग हा दुसरा जटिल काश्यप बंधू, त्याचे 300 शिष्य, त्यांच्या जटा, त्यांच्या झोळ्या, त्यांचं यज्ञयागाचं सामान सगळं त्यांनी पुन्हा नदीमध्ये फेकून दिलं. ते कुठपर्यंत गेलं? म्हणजे हे 500 लोकांचं, ते 300 लोकांचं
हे सगळं गेलं कुठं? गया काश्यपच्या त्या प्रवाहामध्ये. आणि तोपर्यंत निरोप गेलाच होता. फुल्गू नदी आपण म्हणतो. बिहारमध्ये फुल्गू नदी आपल्याला सगळ्याला माहीत आहे. त्याला फाल्गू पण नदी म्हणतात. त्याच्या काठावर तो शेवटचा भाऊ बसलेला होता. आणि मग या सगळ्या जटा आणि सगळं पाहून त्याला सुद्धा अस्थिर झाला, भयभीत झाला, की हे सगळे माझे दोन्ही भाऊ वर आहेत. म्हणजे वरच्या दिशेला राहणारे आहेत आणि या जटा निश्चितपणे त्यांच्याशिवाय असू शकणार. आणि मग तिसरा भाऊही आपल्या 200 शिष्यासह उरुवेलाला गेला. आता हे घडण्यामध्ये वेळ जातो. हे काही लगेच घडत नाही. आणि म्हणून बुद्धानं जे काही संबोधीचा अनुभव घेतला, ज्ञान मार्ग सांगितला, अष्टांगिक मार्ग सांगितला, आर्य सत्य सांगितलं, प्रतीच समुत्पाद सांगितला. दुःख निर्माण पण होतं आणि दुःख नष्टही होऊ शकतं. आणि दुःखमुक्त घेतलेले तुम्ही आनंद होऊ शकता. हा अतिशय मोठा अजरामर बुद्धाचा शिकवणीचा भाग. 500 लोक, 300 लोक आणि मग तो पण आला. 200 लोकांसोबत आला. त्यांनी बुद्धाचं दर्शन घेतलं. त्यांना ते प्राप्त झालं धर्मचक्षु. त्यांच्या जटा. हा जो भाग अतिशय मोठा आहे. जटिल ब्राह्मण काश्यप बंधू, उर्वेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप हे भगवंताचे शिष्य झाले. आता भगवंताचा अतिशय मोठा शिष्यवर्ग झाला. म्हणजे हे 60 लोक तर बहुजन हिताय, बहुजन हिताय, आत्ता हिताय, लोकमनुष्यानं, धम्म आदी कल्याणम, मज्ज कल्याणम, पर्यवसन कल्याणम हा संदेश घेऊन प्रत्येक दिशेला ते गेलेले होते. पुन्हा भगवंताला हे 3 शिष्य लाभले मोठे. उर्वेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप आणि त्यांचे 1000 शिष्य. बंधू आणि भगिनींनो, भगवंताने आपला शिष्य समुदाय अतिशय मोठा केला. स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या चातुर्यानं, स्वतःच्या अतिशय जे काही ज्ञान होतं, त्या ज्ञानावर चर्चा करताना. आणि म्हणून बिंबिसाराचा जो प्रश्न आहे, की भगवंतानी काश्यपाला शिष्यत्व केलं का काश्यपाने भगवंताला शिष्य केलं, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं, की काश्यप किती प्रतिष्ठित होता. त्याची कीर्ती पसरलेली होती राजगृहापर्यंत, मगधापर्यंत. कारण एक होता 1000 शिष्यांचा गुरु आणि एक होता 60 शिष्यांचा गुरु. हा प्रश्न निर्माण होणं किंवा ही शंका निर्माण होणं रास्त होतं. आणि म्हणून भगवान बुद्धाचं महत्व इतकं मोठं आहे, की त्यांच्या समोर जो कोणी आला, मग तो विद्वान असतील, हे जटिल काश्यप बंधू असतील, आपण पुढं-पुढं जसं बघू, सारीपुत्त आहेत, मोगलायन आहेत, महाकाश्यप आहेत. हे अतिशय मोठे त्या क्षेत्रातले माणसं भगवान बुद्धाच्या सानिध्यात आले आणि त्यांचं जे काही श्रेष्ठपण होतं, त्यांनी ज्या काही धारणा धरून बसलेल्या होत्या, मिथ्या धारणा होत्या, चुकीच्या होत्या, अतिशय जटिल समस्या त्यांनी होत्या, त्यांच्या शिष्य समुदाय होता. त्या सगळ्यावर अतिशय मोठं त्यांनी कार्य केलं. परिवर्तन अ, परिवर्तन होऊ शकतं, बदल होऊ शकतो आणि तो स्वतःच्या चित्तामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारची शिकवण भगवंतांनी या सगळ्या जटिल काश्यपांना दिली आणि मोठा शिष्यवर्ग भगवंताचा. पुढं म्हणतात, की हे 1000 लोकं भगवंताचे शिष्य झाले, अरहंत झाले. आणि म्हणून या मार्गावर, विमुक्तीच्या मार्गावर आपल्याला जायचं आहे. समारोप करताना हा 2 मुद्दे जे आपण आज पाहिले. यश हा गृहस्थी आहे. जटिल काश्यप बंधू हे संन्याशी आहेत. पण दोघंही समस्येमध्ये आहेत.
यशची समस्या वेगळी आहे. यशची समस्या पैसा आहे, संपत्ती आहे, सगळे सुख ऐशोआरामात आहे, सगळं आहे. पण असमाधान आहे, कमतरता आहे. हे संन्याशी आहेत, परंतु जटिलता त्यांच्यामध्ये आहे. ऐकण्याच्या भूमिकेमध्ये नाहीत, स्वीकारण्याच्या भूमिकेमध्ये नाहीत. श्रेष्ठत्व, पद-प्रतिष्ठा, मोठा समुदाय, शिष्याचा समुदाय आणि म्हणून या दोन्ही गोष्टी मनुष्य मात्राच्या विकासासाठी हानिकारक आहेत. आपल्याला हा बोध घेता आला पाहिजे. आपण जर यशसारखे जीवन जगत असू, केवळ भौतिक आणि भौतिक, कधीतरी आपल्याला त्याचा वीट आला पाहिजे. यशसारखा आणि आपण जर संन्यासी असू, संन्यासी म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये, पण त्या संन्यासीत्वाचा आपल्याला अहंकार आलेला आहे. आपण त्याला प्रतिष्ठित बनवलेलं आहे का? मग ते भिक्षू असतील, धम्मचारी असतील, अजून कोणी मोठे असतील. आपण या बाबींना प्रतिष्ठित केलेलं आहे का? माझी प्रतिष्ठा मला मिळवायची आहे. मला कुणीतरी मान-सन्मान देईल. इतका माझा शिष्यवर्ग आहे. इतके लोक मला मानतात. हे आजच्या काळातल्या भिक्षूकडे तो निर्माण झालेला आहे, प्रतिष्ठेचा भाग आहे. जटिल काश्यपाकडे बघताना, या 3 बंधूकडे बघताना ही शिकवण आपल्याला अतिशय मोठी घ्यायचं आहे, की आपण जर गृहस्थी असू, तरी आपल्यामध्ये कमतरता आहे. आपण जर गृहत्यागी असू, तरी आपल्यामध्ये कमतरता आहे. कमतरता वेगळ्या आहेत, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, असमाधान वेगळे आहेत. पण एक सत्य आहे, की तुम्ही गृहत्यागी असा किंवा गृहस्थी असता, असमाधान आहे. आणि हे असमाधान तेव्हाच नष्ट होऊ शकतं, जेव्हा आपण बुद्धाचा शुद्ध धर्म आचरणात आणू. आणि म्हणून यश अनंत झाला. जटिल काश्यप आणि त्यांचे हजार बांधू शिष्य हे अनंत झाले. का? कारण बुद्धाचा परिस्पर्श त्यांना लागला. त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. आपल्याला सुद्धा बाबासाहेबांच्या रूपानं परिस्पर्श झालेला आहे. आपल्या जीवनाचं सोनं करायचं का नाही, हे आपल्याला ठरवायचं आहे. आजचा परिनिर्वाण दिवस आहे. बाबासाहेबांना जाऊन 64 वर्ष झाले. तो स्पर्श आपल्याला अनुभवता येतो का? बुद्धाच्या जीवनामध्ये अनेकांनी तो स्पर्श अनुभवला, अरहंत झाले. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आपल्यासारखे अजून अनेक असं असंख्य आहेत, हजारो, लाखो आहेत, की जो बाबासाहेबांच्या विचारांचा स्पर्श आज अनुभवत आहोत. आणि म्हणून तो स्पर्श अनुभवायचा आणि धम्म मार्गावर वाटचाल करायची. धम्म क्रांती यशस्वी करायची. धम्म क्रांती चिराऊ करायची. हे जर आपण आजच्या परिनिर्वाण दिनानिमित्त संकल्प केला, तर खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांना अभिवादन केलं असा अर्थ होईल. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद.